नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर एम ए कवळे, यूट्यूबच्या डॉक्टर कवळे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला जर या चॅनलवरील व्हिडिओ नेहमी बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, आज आपण शब्दाच्या जाती याविषयी माहिती पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि मराठी भाषा आणि साहित्य त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे। शब्दांच्या जाती समजून घेतल्याशिवाय मराठी भाषा, व्याकरण आणि साहित्याच्या अभ्यासामध्ये पुढे जाता येणं शक्य नाही। त्यामुळे आज आपण मित्रांनो शब्दाच्या जातीविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, मराठीमध्ये शब्दाच्या 8 जाती मानल्या जातात। शब्दाच्या जाती जन्मावरून ठरत नाहीत, तर त्या त्याच्या कर्मावरून आणि कार्यावरून ठरतात। भाषेमध्ये सर्वात मोठं रूप हे वाक्य असतं आणि हे वाक्य शब्दांनी बनलेलं असतं। शब्द वाक्यामध्ये कुठल्या पद्धतीचं कार्य करतात, कोणतं कार्य करतात यावरून त्या शब्दाची जात ठरवली जाते। एखाद्या शब्दावरून शब्दाची जात ठरवली तर ती चुकण्याची जास्त शक्यता असते। त्याचं कारण असं आहे की शब्द हे कुठल्याही एका विशिष्ट जातीमध्ये काम करत नाही। एखादा नाम असलेला शब्द कधी विशेषणाचं काम करू शकतो, कधी तो क्रियापदाचं काम करू शकतो। उदाहरणार्थ, हात हे नाम असेल तरी सुद्धा हाताळणे हे क्रियापद त्यापासून बनलेलं आहे। तो नावाचं सर्वनाम हे सर्वनामाचं काम करत असलं तरी तो हा शब्द कधीतरी वाक्यामध्ये विशेषणाचं सुद्धा काम करताना दिसतो। एखादा शब्दयोगी अव्यय नामाचं काम करू शकतं किंवा एखाद्या शब्दयोगी अव्ययापासून नाम सुद्धा बनू शकतं। म्हणून शब्दाची जात ही त्या शब्दावरून किंवा त्याच्या रूपावरून न ठरता या ठिकाणी त्याचं वाक्यामध्ये कार्य कोणतं आहे याच्यावरून ठरत असते। आपण यासाठी एक उदाहरण आपण पाहूया। मित्रांनो, या ठिकाणी 2 छोटी वाक्य आहेत। पहिलं वाक्य आहे रमेश चांगला आहे, तर दुसरं वाक्य आहे तो चांगला पोहतो। या ठिकाणी आपण पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला 3 शब्द दिसतात, तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा 3 शब्द आहेत। या शब्दांच्या जाती जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या वाक्यामध्ये हे शब्द कोणतं कार्य करतात यावरून त्याची जात ठरवली जाते। पहा, रमेश चांगला आहे या वाक्यामध्ये रमेश हे वाक्यातलं नाम आहे, एका व्यक्तीचं नाम आहे, म्हणून रमेश ही शब्दाची नाम ही जात आहे। चांगला या शब्दामुळं रमेश चांगला आहे म्हणजे रमेश विषयी विशेष अशी माहिती मिळते, तो चांगला आहे म्हणून या वाक्यातला चांगला हा शब्द विशेषणाचं काम करतो। तर आहे हे क्रियादर्शक शब्द असल्यामुळं तो क्रियापद आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये तो चांगला पोहतो यामधील तो हा रमेशच्या ऐवजी वापरलेला शब्द आहे, म्हणजे नामाच्या ऐवजी वापरलेला शब्द आहे, म्हणून तो हे या ठिकाणी सर्वनाम आहे। चांगला या ठिकाणी नामाविषयी विशेष माहिती सांगत नाही, तर या ठिकाणी तो चांगला पोहतो म्हणजे पोहण्याविषयी विशेष माहिती सांगतो। म्हणून या ठिकाणी चांगला हे विशेषण नसून ते क्रिया विशेषण आहे। तर पोहतो, पोहणे ही क्रिया आहे, तो क्रियादर्शक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून ते क्रियापद आहे। म्हणजे रमेश चांगला आहे, तो चांगला पोहतो या शब्दात, या वाक्यातील जे शब्द आहेत तर त्यांच्या जाती शोधताना आपण ते वाक्यात काय काम करतात यावरून त्याची जात शोधतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की चांगला हा शब्द पहिल्या वाक्यात विशेषण म्हणून येतो, तर दुसऱ्या वाक्यामध्ये तो क्रिया विशेषण म्हणून येतो। म्हणजे एखाद्या शब्दावरून त्याची जात कोणती हे शोधण्यापेक्षा
या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये तो शब्द काय काम करतो यावरून त्याची जात आपल्याला शोधावी लागते. आणखी एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे आपल्याला हे चांगलं लक्षात येईल. बघा, उदाहरण असं आहे, 3 वाक्य या ठिकाणी आहेत. एक वाक्य आहे बघा, पार्वतीने नीलकंठास वरले. दुसरं वाक्य आपण बघतोय, तो झाडावर चढला. आणि तिसरं वाक्य आहे, दशरथाने कैकईस वर दिला. या 3ही वाक्यामध्ये वर हा शब्द वापरलेला आहे. पण पहिल्या वाक्यामध्ये तो वाक्यातील क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून त्या ठिकाणी तो क्रियापद म्हणून आलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये तो झाडावर या झाड या शब्दाला चिटकून आलेला आहे म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये दशरथाने कैकईस वर दिला. वर हे नाम म्हणून या ठिकाणी येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की वर हा शब्द क्रियापद म्हणून, शब्दयोगी अव्यय म्हणून, नाम म्हणून या ठिकाणी वाक्यात येतं. वाक्यात त्याचं कर्म काय आहे, काम काय आहे यावरून आपल्याला वर या शब्दाची जात ठरवता येते. शब्दांच्या 8 जाती आहेत. या 8 जाती याचे 2 भाग केले जातात. पहिला भाग हा आहे विकारी जाती, तर दुसऱ्या भागाला म्हटलं जातं अविकारी जाती. या ठिकाणी विकारी जातींनाच आणखी एक पर्यायी शब्द आहे, सव्यय असं त्याला म्हटलं जातं. तर अविकारी जातींना अव्यय असं म्हटलं जातं. शब्दाच्या 8 जातीपैकी 4 जाती या विकारी म्हणजे सव्यय, तर 4 जाती या अविकारी म्हणजे अव्यय अशा मानल्या जातात. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलं की शब्दांच्या या ज्या 2 जाती आहेत, एक विकारी, अविकारी. विकारी जात, विकार म्हणजे जिच्यामध्ये बदल होतो, जिला विकार होतो. उदाहरणार्थ, एखादा शब्द जर बदलत असेल, रमेश हा शब्द फक्त रमेश असाच वापरला जात नाही, तर रमेशने, रमेशला, रमेशचा म्हणजे विभक्तीचे वेगवेगळे प्रत्यय रमेश या शब्दाला लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो. आणि म्हणून ज्या जातीमध्ये बदल होतो, ज्या शब्दाच्या जातीमध्ये चेंज होतो, त्याला शब्दाची विकारी जात म्हटलं जातं. किंवा त्याला व्यय, व्यय म्हणजे सुद्धा बदल होणे, चेंज होणे, तर त्याला शब्दाची विकारी जात असं म्हटलं जातं. शब्दाची अविकारी जात म्हणजे जिच्यामध्ये बदलच घडत नाही, जिच्यामध्ये बदलच होत नाही, तिला आपण शब्दाची अविकारी जात असं म्हणतो. उदाहरणार्थ, आपण आणि ही उभयान्वयी अव्यय घेऊया. आणि या शब्दामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही वाक्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसत नाही. आणि हे आणि असंच वापरलं जातं, त्यामुळं या ठिकाणी त्यामध्ये बदल होत नाही म्हणून ती शब्दाची अविकारी जात आहे. म्हणजे शब्दाच्या ज्या विकारी जाती आहेत त्याच्यामध्ये बदल होतो, लिंग वचन पुरुषानुसार ते शब्द बदलतात. तर शब्दाची जी अविकारी जात आहे तिच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल होताना दिसत नाही. आता आपण शब्दाच्या या विकारी आणि अविकारी जाती कोणत्या आहेत हे पाहू. मराठीमध्ये शब्दांच्या विकारी जाती या 4 मानल्या जातात. त्यापैकी पहिली विकारी जात आहे नाम, दुसरी विकारी जात आहे सर्वनाम, तिसरी या ठिकाणी शब्दाची विकारी जात आहे विशेषण, आणि चौथी विकारी जात आहे क्रियापद. याचबरोबर शब्दाच्या ज्या 4 अविकारी जाती मानली जातात त्यामध्ये पहिली शब्दाची अविकारी जात आहे क्रिया विशेषण अव्यय, दुसरी शब्दाची अविकारी जात आहे शब्दयोगी अव्यय, तिसरी जात आहे उभयान्वयी अव्यय, तर चौथी जात आहे केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे शब्दांच्या एकूण ज्या 8 जाती आहेत त्यापैकी विकारी जाती 4 आणि अविकारी जाती 4 मानल्या जातात. आत्ताच आपण
शब्दाच्या विकारी जातीचे 4 प्रकार आणि अविकारी जातीचे 4 प्रकार पाहिले. आता विकारी जाती ज्या आहेत त्या नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. या विकारी कशा आहेत हे आपण उदाहरण पाहू. पहा, रमेश हे नाम आहे ज्याच्यामध्ये बदल होतो. हिमालय हे विशेष नाम आहे, त्यामध्येही बदल होतो. उदाहरणार्थ हिमालयाने, हिमालयाला, हिमालयात अशा पद्धतीनं बदल होतो. आंबा असेल तर त्याचं रूप आंबे असं होतं. आंबा खाल्ला, आंबे खाल्ले असं अनेक वचनी रूप या ठिकाणी होताना दिसतं. म्हणजे नाम ही शब्दाची जी जात आहे तिच्यामध्ये बदल होतो, म्हणून ती शब्दाची विकारी जात आहे. सर्वनामाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो हे सर्वनाम आहे आणि आपण वाक्यामध्ये वापरत असताना त्याने मला मारले याच्यामध्ये तोच रूप त्याने केलं किंवा त्याचा मामा गावाकडे आला त्याचा असं रूप करतो. म्हणजे तोची वेगवेगळी रूप आपण भाषेमध्ये वापरत असतो. म्हणजे सर्वनामाला सुद्धा विकार होतो, बदल होतो, म्हणून ते विकारी रूप आहे. विशेषण यामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होताना दिसतो. उदाहरणार्थ काळा मुलगा, तर जेव्हा आपण स्त्रीलिंगी रूप घेतो तेव्हा काळी मुलगी असं होतं. म्हणजे मुलाविषयी विशेष माहिती सांगितली की तो काळा आहे, तर त्याच्याऐवजी मुलीविषयी सांगताना ती काळी आहे, म्हणजे बदल झालेला आहे. क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये धातूमध्ये बदल करूनच वाक्यामध्ये क्रियापद वापरली जातात, म्हणून या शब्दाच्या 4ही जाती या शब्दाच्या विकारी जाती आहेत. त्या उलट जेव्हा शब्दाच्या अविकारी जातीचा आपण विचार करतो तेव्हा ही सगळी अव्यय आहेत. या शब्दाच्या जातीच्या नावाच्या मागेच अव्यय लागलेला आहे. उदाहरणार्थ क्रिया विशेषण अव्यय, म्हणजे क्रिया पदाविषयी विशेष माहिती जो सांगणारा शब्द आहे तो क्रिया विशेषण आहे, पण त्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणून ते क्रिया विशेषण अव्यय. शब्दयोगी अव्यय सुद्धा त्यामध्येही बदल होत नाही. झाडावर, तर झाडावरचं वर हे रूप कधीच बदलत नाही. झाडाखाली, खाली हे रूप कधीच बदलणार नाही, म्हणून शब्दयोगी अव्ययामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होत नाही. उभयान्वयी अव्यय जेव्हा आपण वापरतो 2 शब्दांना जोडण्यासाठी तर किंवा 2 वाक्यांना जोडण्यासाठी, त्याच्यामध्येही कुठल्याही पद्धतीने बदल होत नाही. आणि ही उभयान्वयी अव्यय यामध्ये तुम्हाला वाक्यात वापरताना कधीही बदल झालेला दिसणार नाही. व हे उभयान्वयी अव्यय आहे किंवा हे उभयान्वयी अव्यय आहे, यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसणार नाही. आणि केवळ प्रयोगी अव्यय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना दिसणार नाही. उदाहरणार्थ शाब्बास असं आपण वापरतो, ते रूप शाब्बास असंच वाक्यामध्ये वापरलं जातं. अरे रे असं रूप जे वापरतो ते अरे रे असंच वापरलं जातं. किंवा छान अशा पद्धतीनं, किंवा बाप रे, आई ग, या रूपामध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल होत नाही, म्हणून या शब्दाच्या 4 अविकारी जाती आहेत. तर अशा पद्धतीनं शब्दाच्या 4 विकारी जाती, शब्दाच्या 4 अविकारी जाती, अशा एकूण शब्दाच्या 8 जाती आहेत.